हेलो, गुड मॉर्निंग। हेलो व्यूवर्स, कैसे हो आप सब? मस्त मजेत ना? मी पण. मी आज ना तुम्हाला गोड गोड पदार्थ बनवून खाऊ घालणार आहे. हं? येणार ना खायला सगळेजण? नक्की या. हां, आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये बघा, आखाड्याला आपण गोडाचा नैवेद्य दाखवतो देवीला, है ना? कोणी पुरणपोळी बनवतं, कोणी पुऱ्या बनवतात आणि देवीला नैवेद्य दाखवतो आखाडाचा, आहे की नाही? आज मी तुम्हाला ना ओल्या नारळाचे मोदक बनवून दाखवते आणि करंजीसुद्धा बनवून दाखवते. बघा तुम्हाला काय आवडतं, नक्की ट्राय करा आणि शेअर जरूर करा हां. कारण ज्या मुली बाहेर बघा हॉस्टेलमध्ये वगैरे राहतात, येऊन जाऊन काय खातात तर ते मॅगी खातात. मॅगी नका खाऊ, खूप हानिकारक पदार्थ आहे, है ना? तर असं काहीतरी झटपट आणि चटपटीत आणि छान रुचकर, स्वादिष्ट आणि हेल्दी खायला भेटलं तर, है ना? नक्की आवडेल ना तुम्हाला खायला? चला आपण ट्राय करूया. मी तुम्हाला दाखवते कशी बनवते मी ते. हां, ओके. मी एक ओला नारळ घेतला आहे किसून आणि थोडी वेलची पूड घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जायफळसुद्धा घातलेलं आहे मी आणि गूळ घेतलेला आहे आपला साधा. मी तुम्हाला करून दाखवते. आता मी हा गूळ वितळवून घेते पहिल्यांदा. चांगला पाक झाला ना, पूर्णपणे वितळून घेतला ना हा गूळ, आणि मग त्याच्यात खोबरं भाजेन, है ना? म्हणजे इवन खडे नाही राहणार गुळाची अजिबात. नाही तर कधी कधी काय होतं ते खाताना ना, गुळाची थोडीशी जी खडे असतात किंवा बारीक चव असते ती दाताखाली येते आणि मग खाण्याचं मूड जातो, है ना? म्हणून मग मी पहिला पूर्ण पाक बनवून हा असा घेते. पूर्ण गूळ बघा, आता हा गूळ ना पूर्णपणे चांगला वितळून गेलेला आहे. आता मी त्याच्यात खोबरं टाकते. हां, गॅस अगदी बारीक ठेवायचा. हां, गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर आपल्या गुळाला एक करपट असा वास येतो. तर अजिबात गॅस फास्ट ठेवायचा नाही, एकदम बारीक स्लो ठेवायचा आहे गॅस, जेणेकरून हे हळूहळू भाजलं जाईल व्यवस्थित. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. खोबऱ्याला गुळाचा कलर चढला. मस्त दिसतोय ना खोबरा? सुंदर, अप्रतिम, खूप सुंदर. याच्यामध्ये जी ठेवली होती विलायची पूड, वेलची पूड आणि याच्यात थोडंसं जायफळसुद्धा आहे, तर ती विलायची पूड मी घातलेली आहे, जेणेकरून मस्त अगदी सुगंध घमघमाट सुटतोय बघा घरामध्ये. गूळ आणि वेलची एकत्र आलं ना की एक वेगळाच सुगंध घरामध्ये पसरतो. आणि इव्हन सगळ्यांना माहीत होतं काहीतरी गोड पदार्थ घरामध्ये बनवत आहे. खूप छान, मस्त. आता हे तयार झालं आपलं सारण, है ना? आता पीठ मळून घेते, जेणेकरून मी हे मोदक जे आहे उकडीचे नाही बनवत आहे, तळून घेणार आहे आणि करंजीसुद्धा बनवून तळून दाखवणार आहे. त्याच्यामुळं मी गव्हाचं पीठ आता मळणार आहे. तर हे मी गॅस बंद करते आणि थंड होण्यासाठी सोडते. तोपर्यंत मी पीठ मळून घेते, चालेल? हां, बघा. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं, 1-1.5 वाटी. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आहे, कारण कुठलाही गोड पदार्थ आपण जेव्हा करतो ना, तर त्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं, कारण त्या गोड पदार्थाला एक वेगळी अशी सुंदर चव येते. तुम्ही घालताय ना गोड पदार्थात मीठ? नक्की घालत जा. पहा पहा किती छान टेस्ट येते ते. ठीक आहे, मी मळून घेते पीठ. आता हे सारण आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. मी एक लाटी लाटून घेतली आहे मोदक बनवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये हे सारण टाकते आहे आणि
मोदक बनवून घेते. मी हातानेच बनवते. मी यंत्र किंवा साचा वापरत नाही, कारण मला नाही आवडत. त्याच्याने खूप मोठे मोठे बनतात आणि मला हातानेच बनवायला आवडतं, म्हणून मी हातानेच बनवते नेहमीच. तर हा मी मोदक बनवला आहे, हे बघा. आणि जर त्याच्यावर तुम्हाला मोदकासारखी डिझाईन हवी असेल, जसं मोदकच्या यंत्राने बनवतात, जसं लाईन लाईन पाहिजे असेल, तर मी तेही तुम्हाला दाखवते. हे बघा, हा झाला माझा परफेक्टली मोदक, है ना. किती सुंदर आहे बघा, मस्त ना. मग त्याला ना एक आपला स्पून घ्यायचा, जो आपण पोहे खातो तो स्पून घ्यायचा, आणि त्याला असे एक 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 अशी लाईन 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 मारून घ्यायचं. झालं. मग काय झाला तो यंत्रात ठेवल्यासारखा मोदक झाला की नाही. बघा बरं, वाटतं का हाताने बनवलाय म्हणून. किती सुंदर खाचे आहेत बघा, सुंदर ना, मस्त ना, परफेक्ट है ना. हे लाठी लाटून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मोदकाचं सारण भरती आता, आणि हातानेच बनवते. मी साचा वापरत नाही किंवा यंत्र वापरत नाही मोदकाचं. मला हातानेच बनवलेले मोदक छान लागतात. हे बघा किती सुंदर बनतात मोदक, आहे की नाही, परफेक्ट. कशाला पाहिजे तो साचा, आहे की नाही. त्याच्याने वेळ पण जातो. आणि आणि जर तुम्हाला तसे खाचे खाचे लाईन लाईन पाहिजे असेल तर एक चमचा घ्यायचा असा, जो आपण पोहे खातो तो, त्याच्याने असा पकडायचा आणि त्याच्याने फक्त अशा हळूहळू लाईन्स पाडायचे त्याच्यावर. हे बघा, है ना, मस्त ना, रेडीमेड मोदक यंत्रासारखा, है ना, छान ना, अगदी सुंदर आणि परफेक्ट. आता मी एक लाटी लाटून घेतलेली आहे तुम्हाला करंजी दाखवण्यासाठी, आणि आता मी आपलं हे सारण जे आहे मोदकाचं ते मी भरते. आणि आपण करंजी कशी बंद करतो ना, सेम तशीच बंद केलेली आहे मी, मस्त. आणि तिला आता कापून घेते. सुंदर ना, मस्त ना, हे बघा. हॅलो, बघा आता मी हे मोदक आणि हे बनवलेलं आहे करंजी, हे बघा, मस्त ना, छान ना. आणि हे करंजी काय बनवले आहे, खायला इतके सुंदर लागतात आणि 7 ते 8 दिवस आरामात राहतात. बनवूनही ठेवू शकता. मीडियम ह्याच्यावर गॅसवर तुम्ही छानपैकी तळून घ्या. मंद आचेवर नका तळू, कडक होतील. थोडासा फास्ट मीडियम ठेवा गॅस, म्हणजे छान खरपूस तळले जातील, सगळ्या बाजूनी तळले जातील. बघा, दिसतंय ना तुम्हाला. लालसर काढून घ्यायचे, मस्त छान. 7 ते 8 दिवस आरामात राहतात. त्याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे आरामात राहतात ते, छान खराब होत नाही लवकर. सुक्या डब्यामध्ये टाकून ठेवायचे, किंवा काही तेथे आपण काढून खाऊ शकतो. आणि गुळाचा पदार्थ तुम्हाला एक सांगू का, गूळ हा रोज शरीरामध्ये थोडा तरी गेला पाहिजे, अगदी थोडा तरी. शेंगदाण्याच्या दाण्या एवढा तरी गेला पाहिजे, डायजेशन चांगलं राहतं. त्यामुळं काही ना काही गुळाचं रोज खात चला.
डायजेशन एकदम मस्त राहील, इंटेस्टाईन क्लीन राहील तुमचा, आणि भूकही वाढेल आणि रक्तही वाढेल, हिमोग्लोबिन वाढेल. मस्त. आमच्या इकडे महाराष्ट्रात ना तळणीचे पदार्थ करतात आखाड्यात, जसं भजी म्हणा, पुऱ्या म्हणा, किंवा असे काहीतरी पदार्थ जे की गुलगुले, खास करून गुलगुले असे बनवतात आणि आखाड साजरा करतात. तुमच्या इकडं आखाड्याला काय तळतात? कोणी कोणी नॉनव्हेज पण खातात बनवून, नॉनव्हेज पण करतात, कारण जे लोक श्रावणामध्ये गणपतीपर्यंत खात नाही नॉनव्हेज, किंवा कोणी कोणी दसऱ्यापर्यंत खात नाही. आमच्या घरी गौरी गणपती असतात, परत नवरात्राचे उपवास असतात, तर आम्ही नवरात्रापर्यंत खात नाही. आता जे खाणार ते डायरेक्टली नवरात्रामध्येच नॉनव्हेज सुरू करणार, परत तोपर्यंत नाही. ओल्या नारळाची करंजी ना खूप फेमस आहे, खूप सुंदर लागते, अगदी चविष्ट मस्त. बघा, गव्हाची करंजी असून किती सुंदर फुगली, आणि कलर तर किती सुंदर आलाय बघा, हो की नाही? आपल्या दिवाळीतल्या करंजीसारखे मस्त ना. तयार आहे ओल्या नारळाची करंजी आणि मोदक. स्टे हेल्दी अँड कीप स्माइलिंग फॉर एव्हर. बाय बाय. Thanks watching for my channel. Bye bye. Stay safe and keep smiling. Bye.